भारत दौऱ्यावर आलेल्या पुतीन यांच्यासाठी आजचा दिवस बिझी। दुपारी 12 वाजता ग्रँड ऑफ ऑनर आणि त्यानंतर द्विपक्षीय चर्चा। संध्याकाळी राष्ट्रपती भवनामध्ये खास डिनरचं आयोजन। नरेंद्र मोदी भारताला लाभले हे भारताचं नशीब। मोदींनी त्यांचं आयुष्य भारतासाठी वाहिलं। पुतीन यांच्याकडून तोंड भरून कौतुक। टॅरिफ लादलं म्हणून भारत दबावाखाली येणारा देश नाही, अशा शब्दामध्ये दिली हिम्मत। टीईटी सक्तीविरोधात राज्यामधल्या शिक्षकांचं आज शाळा बंद आंदोलन। सर्व शिक्षक संघटना आंदोलनात सहभागी होणार, तर सरकार सकारात्मक असताना आंदोलनाची गरज नाही, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंचं वक्तव्य। मुंबई महापालिकेनं पडताळणी केलेल्या 80,000 डुप्लिकेट मतदारांमध्ये फक्त 10 ते 12% दुबार मतदार। आयुक्त भूषण गगराणेंची माहिती। 11 लाख डुप्लिकेट मतदारातही सगळेच डुप्लिकेट नसावेत, असाही दावा। पुण्यातल्या पार्थ पवार जमीन घोटाळ्यातील मुख्य आरोपी शीतल तेजवानीला 8 दिवस पोलीस कोठडीत, तर तेजवानीला 300 कोटी मिळालेच नाहीत, वकिलांचा दावा। अजित पवारांचे पुत्र जय पवारांच्या शाही लग्नाचे सूर बहारीनमध्ये घुमण्यास सुरुवात। आज हळदीचा सोहळा, तर शरद पवार सुप्रिया सुळे लग्नाला जाणार नसल्याची माहिती। विमानसेवा 10 डिसेंबरपर्यंत विस्कळीतच राहणार, इंडिगोची माहिती। काल मुंबईमध्ये 118 तर देशभरात 550 विमानं करावी लागली रद्द। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।